पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। 20 ते 25 मिनिटं लोकल उशिराने धावतायत आणि यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत। सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे ही अतिशय महत्त्वाची रेल्वे स्थानकं आणि याच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळते। प्रत्येकालाच आपापल्या घरी जायचं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी या सगळ्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर उसळलेली आहे आणि 20 ते 25 मिनिटं उशिराने रेल्वेची वाहतूक सध्या सुरू आहे। आणि थेट जाऊया यावेळेस प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगतोय की थेट आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर। त्या ठिकाणी नेमकं काय चित्र आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोय। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय सध्याचं वातावरण आहे सीएसएमटी मध्ये? कारण मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते इथं खोळंबल्याचं कळत होतं, आता लोकल जे आहेत ते सुरळीत झाल्याचं कळतंय परंतु विलंबानं धावतायत। काय सध्याचं चित्र? नक्कीच सकाळपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, याचा परिणाम हा रेल्वे मार्गावर झालेला आहे। मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहे। सध्या आपण बघतोय की गर्दी आहे ती हळूहळू वाढायला लागलेली आहे। मध्य रेल्वेवरील वाहतूक आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे आणि त्यामुळे याचा परिणाम आता या ठिकाणी आपण बघतो की मोठ्या प्रमाणात गर्दी ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आपल्याला पाहायला मिळते। आस्थापना सुटायची वेळ झालेली आहे, त्यामुळे काही वेळापूर्वीच रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली आहे की गाड्या सकाळी काही रद्द करण्यात आलेल्या होत्या, मात्र त्यानंतर या सुरळीत झालेल्या होत्या, परंतु दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडू लागला। त्यानंतर मग या ठिकाणी परिणाम हा या ठिकाणी रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे आणि त्यामुळे आत्ताची ही स्थिती आहे की या ठिकाणी रेल्वे आहेत त्या उशिरा धावत आहेत। लोकल्स गाड्या जलद मार्गावर असतील, हार्बर मार्गावरील असतील त्या ठिकाणी आहेत त्या उशिरा धावत आहेत। यामुळे याचा फटका हा प्रवाशांना बसतोय। सकाळपासूनच जो मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो पडतोय आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय अगदी गिरीश, आणि आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची काय दृश्य आहेत, काय तिथलं वातावरण आहे। थोडं तुम्हाला थांबवतोय, आपण थेट जाऊया दादरला। दादर देखील महत्त्वाचं स्थानक आहे, तिथं आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय दादर स्थानकाचं चित्र आपण बघितलेलं आहे? सीएसएमटी मध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या विलंबानं धावतायत, त्यामुळे दादरवर येणारी जी लोकल सेवा आहे त्याच्यावर देखील परिणाम झालेला असेल, गर्दी उसळली असेल, काय चित्र आहे? नक्कीच स्नेहिल, आपण बघितलं की जवळपास 1.5 ते 2 तास झाले पावसाने विश्रांती घेतलेली आहे। मात्र असं असलं तरी विस्कळीत झालेली रेल्वेची सेवा काही आपल्याला बघतोय की वेळेवर येण्याचं नाव घेत नाही। आपण सध्या दादर रेल्वे स्थानकात आहोत आणि इथली जर आपण दृश्य बघितली तर प्रवाशांची मोठी गर्दी इथे झालेली आहे। रेल्वे सेवा ही अद्यापही काही मिनिटं उशिराने धावते। आपण बघितलं की सकाळपासूनच आज रेल्वेला पावसाचा फटका बसलेला होता। रेल्वे सेवा ही पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल, ही विस्कळीत झालेली होती आणि सकाळी जो त्रास झाला तसाच काहीसा त्रास आज मुंबईकरांना हा परतीच्या प्रवासावर देखील आपल्याला होताना दिसतोय। प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। रेल्वे सेवा ही विलंबाने धावते। एवढंच नव्हे तर केवळ दादरच नाही तर मुंबईच्या इतरही रेल्वे स्थानकांवर आपल्याला आज अशा स्वरूपाची गर्दी दिसते। सकाळी आपण बघितलं की ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी जमा झाले होते। अगदी सचिन, आपण बघतोय की यावेळेस रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे कशा पद्धतीने प्रवाशांना त्रास झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आता चाकरमानी जे आहेत ते आपापल्या घरी जायला निघालेले आहेत आणि ही दृश्य जी आहेत ती आम्ही आपल्याला दाखवतोय। ही 9 ते 10 दृश्य जी आहेत ती आहेत मुंबईतल्या पावसाळ्याचा सगळा आढावा देणारी। वरळी मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचं पाणी साचलं होतं, छत कोसळलं होतं। दादर हिंदमाता मधलं दृश्य आपण बघतोय। केईएम रुग्णालयामध्ये देखील पावसाचं पाणी आलं होतं, तर मंत्रालय परिसरात जिथं कधीही पाणी साचलेलं नव्हतं तिथं देखील पावसाचं पाणी साचायला लागलेलं आहे। तर त्यानंतर ब्रिज कँडी रुग्णालयाचा परिसर आपण बघतोय, सोबतच मरीन ड्राईव्ह मध्ये देखील पावसाचं पाणी पाहायला मिळालेलं आहे। जे फ्लायओव्हरच्या परिसरामध्ये देखील पावसाचं पाणी होतं। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर पावसाचं पाणी आलं होतं। मध्य रेल्वे जी आहे तिथं पावसाचं पाणी आल्यानंतर मध्य रेल्वे खोळंबली होती। पश्चिम रेल्वेवर देखील पावसाचं पाणी आल्यामुळे ही रेल्वे सेवा जी आहे ती काही अंशी विलंबानं होती। तर केसी कॉलेज परिसरामध्ये देखील पावसाचं पाणी आलं होतं आणि मुंबईची पुरती या पहिल्याच पावसानं आज आपण बघतोय की दाणादाण उडवलेली आहे। काल मान्सूनचं आगमन झालं, काल मुंबईकर आनंदी होते मान्सूनचं आगमन झाल्यामुळे, परंतु आज मात्र पहिल्याच पावसात मुंबईची पुरती दाणादाण या पावसानं उडवलेली आहे। प्रशासनानं जे दावे केले होते या ठिकाणी ते सगळे दावे पुरते पोल ठरले असं म्हटलं तर कदापि चुकीचं ठरणार नाही। ही दृश्य जी आहेत ती 11 दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय। या 11 दृश्यांमधून तुम्हाला मुंबईची कशा पद्धतीनं पावसानं दाणादाण उडवली त्याची कल्पना येऊ शकते। वरळी मेट्रो स्टेशन, दादर हिंदमाता, केईएम रुग्णालय, मंत्रालय, केसी कॉलेज, ब्रिज कँडी रुग्णालय परिसर, मरीन ड्राईव्ह, जे फ्लायओव्हर,
वेस्टर्न एक्सप्रेस वे तसंच महत्वाच्या मुंबईच्या रक्तवाहिन्या मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर देखील लाखो प्रवासी रोज प्रवास करतात। आज मात्र या प्रवाशांची पुरती दैना झाली असं म्हणावं लागेल, कारण मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मोठ्या संख्येने आपण बघतोय की प्रवासी हे प्लॅटफॉर्मवर थांबून होते।